नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत कोणत्या महिला अपात्र असणार आहेत, कोणत्या महिलांना फेब्रुवारीमध्ये मिळणारा जो हप्ता आहे तो त्यांना मिळणार नाही, त्या या हप्त्यापासून वंचित राहणार आहे। तसेच संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना अंतर्गत ज्या महिलांना पगार व पेन्शन मिळत आहे अशा महिला या हप्त्यापासून वंचित राहणार आहे। तर या महिलांनी सुद्धा फॉर्म भरले होते, त्या महिलांना या योजनेमधून अपात्र करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे। तसेच ज्या महिला अंगणवाडी सेविका असो, ज्या महिला इतर निवृत्ती वेतन घेत आहेत किंवा ज्या महिलांना पहिलेच शासकीय कामामध्ये आहेत, पगार व पेन्शन घेत आहेत, अशा महिला सुद्धा या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे। ज्या महिलांच्या नावे 4 व्हीलर गाडी आहे अशा सुद्धा महिला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे। या महिलांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल या महिला सुद्धा या योजनेमधून वगळण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे ज्या महिला आहेत, या 5 लाख महिला या अपात्र करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत। ज्या राहिलेल्या महिला आहेत त्या सर्व पात्र आहेत। ज्या महिला ज्या संजय गांधी निराधार योजना किंवा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्या महिलांच्या नावे 4 व्हीलर गाडी आहे अशा महिला या योजनेमधून वगळण्यात येणार आहे। ही महत्त्वपूर्ण माहिती होती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोण महिला अपात्र असणार आहे याबद्दलची। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।